विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने अखंड भारत दिन मोठ्या उत्साहात साजरा। चिखली दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून राष्ट्रप्रेमी संघटनाकडून साजरा होत असतो। यावर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने शनिवारी 14 ऑगस्ट रोजी अखंड भारत दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बजरंग दलाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी चिखली शहरामध्ये भारत मातेचा जयघोष करत मोटरसायकल रॅली काढली। सदर रॅलीची बस स्टँड स्थित महाबली हनुमान मंदिरापासून सुरुवात करण्यात आली होती। तेथून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात येऊन महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत जयस्तंभ येथे महामानवाच्या पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना करत पुन्हा बस स्टँड मार्गाने होत श्री महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करत गांधीनगरमध्ये स्थित समर्पण कार्यालय येथे समारोप करण्यात आले। यावेळी येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून आरती घेण्यात आली। यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना विकास सोळंकी यांनी केली, तर या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सुषमाताई अंभोरे यांनी कार्यक्रमाला होत्या यांनी सर्व युवा पदाधिकारी व बजरंगी यांना 14 ऑगस्ट अखंड भारत दिनाचे उद्बोधन करून युवा बजरंगी आणि राष्ट्रप्रेमी लोकांना देश देश आणि धर्मासाठी मोठ्या प्रमाणात एकत्रित येण्याचे आवाहन सुद्धा यावेळी केले। सदर कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल विद्यार्थी प्रमुख अनिकेत दांदडे, वासुदेव गोंधळी, गजानन क्षीरसागर, तन्मय हिवरकर, वैभव जवंजा, सूरज जवळजा, नयनेश अग्रवाल, आदित्य धनवे, रोहित वाघवारे, राम तळेकर, देवा शिंदे, गैरव काळे, ओम काळे, गोपाळ डुकरे, पवन घुबे, गोपाळ रिंढे, योगेश गरड, सागर शेलके, मोहन धनवे, अमित शिंगवे, सोमनाथ लेंडे, ओम मोरे तसेच सर्व बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी केले। सदर कार्यक्रमाचे सांगता सामूहिक गीत गायन आणि भारत मातेच्या घोषणा देत समारोप करण्यात आला। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।